गुड मॉर्निंग. मी सहाय्यक प्राध्यापक संदीप लोखंडे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे. आपण फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाचे व्हिडिओ तयार करतोय. यामध्ये सिंगल एंट्री या टॉपिकचे आतापर्यंत आपण 3 व्हिडिओ बघितलेत. आज आपण 4था व्हिडिओ बघतोय. या व्हिडिओमध्ये आपण सिंगल एंट्री या टॉपिकमध्ये कन्व्हर्जन मेथडनी जर प्रॉब्लेम दिला असेल तर त्या प्रॉब्लेम सोडवायचा कसा हे संपूर्ण आपण बघणार आहे. तसं बघता आपली परीक्षा जी आहे ही MCQ पद्धतीने आहे. पण आपण बेसिक प्रॉब्लेम सोडवायचा कसा हे जर समजलं आपल्याला तर आपले जे MCQ कोणताही आला तरी तो आपण सोडवू शकतो. MCQ ची उत्तर जास्त पाठ करण्यापेक्षा आपण 4 ते 5 प्रॉब्लेम व्यवस्थित जर का सोडवले आणि ते कसे सोडवायचे हे आपल्याला समजलं तर आपले सर्व MCQ बरोबर येऊ शकतात. आपल्याला या ठिकाणी जो प्रॉब्लेम सोडवायचा त्याच्यामध्ये फायनल आपलं इंटेन्शन काय असतं तर ते फायनल अकाउंट तयार करणं. फायनल अकाउंट तयार करताना त्यामध्ये इन्कम स्टेटमेंट असतात. ते इन्कम स्टेटमेंट 2 असणार आहेत. एक ट्रेडिंग अकाउंट आणि दुसरं असणारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि आणखी एक असणारे पोझिशनल स्टेटमेंट, त्याला आपण म्हणतो बॅलन्स शीट. इन्कम स्टेटमेंट पासून आपल्याला प्रॉफिट समजतो तर पोझिशनल स्टेटमेंट पासून व्यवसायाची सध्याची जी आर्थिक स्थिती आहे याची माहिती आपल्याला होती. हा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला कोणते कोणते अकाउंट्स तयार करावे लागणार आहेत ते अकाउंट्स या ठिकाणी स्क्रीनवरती दिलेले. डेटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट, कॅश और बैंक अकाउंट, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, फायनल अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि लास्ट बॅलन्स शीट. यापैकी कोणते अकाउंट्स तयार करायचे हे आपण दिलेल्या माहितीनंतर बघायची आणि त्यानंतर आपण ठरवणार. फायनल अकाउंट मधले तिन्ही पॉइंट आपल्याला कंपल्सरी करावे लागणार. पण डेटर्स अकाउंट पासून ते ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स पर्यंत कोणते पॉइंट्स करायचे हे डिपेंड आहे प्रॉब्लेम जो दिलाय त्याच्यावरती. हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे तर सगळ्यात आधी ओपनिंग बॅलन्सेस जे दिले असतील ऍसेट लायबिलिटीज त्याचं आपण पोस्टिंग करणार. त्याच्यानंतर ना प्रॉब्लेम मध्ये जर रिसीट अँड पेमेंट अकाउंट किंवा कॅशबुक दिलं असेल तर त्याचा ऑलरेडी एक इफेक्ट त्यांनी केलेला असतो कॅश अकाउंटचा किंवा रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा. आपल्याला फक्त सेकंड इफेक्ट करायचा. या रिसीट अँड पेमेंट अकाउंट व्यतिरिक्त जेवढे पॉईंट दिलेले असतील त्या प्रत्येकाचे आपण 2 इफेक्ट करणार. एक इफेक्ट डेबिट, दुसरा इफेक्ट क्रेडिट. आणि लास्ट अकाउंट क्लोज करायचे तर तो सिक्वेन्स कसा असेल तो सुद्धा या ठिकाणी शेअर केलेला आहे. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्याकडे ठेवा. याचा फायदा तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना होणार आहे. आता आपण आता जो प्रॉब्लेम सोडवणार आहे तो तुमच्या स्क्रीनवरती दिलेला आहे. चेक करा. सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. Mr. Abhay is a retail trader, does not know how to keep the accounts. He submitted details as under balances as on 1st April 2018. Assets आणि liabilities जे 1 एप्रिल 2018 चे ओपनिंग बॅलन्सेस आहेत ते आपल्याला दिलेले. बिल्स पेएबल, क्रेडिटर्स, RDD, स्टॉक, मशिनरी, डेटर्स, कॅश. त्यानंतर आपल्याला दिलं कॅशबुक फॉर द इयर 2018-19. कॅशबुक किंवा रिसीट अँड पेमेंट अकाउंट प्रॉब्लेम मध्ये देऊ शकतात. डेबिट साइडला सर्व रिसीट्स आहेत. बॅलन्स ब्रॉट डाऊन, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश, सेल्स. क्रेडिट साइडला सॅलरी, बिल्स पेएबल, क्रेडिटर्स, कॅश परचेस, ड्रॉइंग्स, इन्शुरन्स आणि बॅलन्स क्रेडिट डाऊन. ऍडिशनल इन्फॉर्मेशन चेक करा. अदर इन्फॉर्मेशन, क्रेडिट परचेसेस, क्रेडिट सेल्स, क्लोजिंग स्टॉक, बिल्स रिसिवेबल ड्रॉन आणि बिल्स पेएबल ऍक्सेप्टेड. ऍडजस्टमेंट चेक करा. ऍडिशनल दिलेल्या इन्शुरन्स प्रीमियम वॉज पेड ऍट ₹3,200 अप टू द पिरियड एंडिंग 31 मार्च 2019. इन्शुरन्स वरती त्या ठिकाणी एक ऍडजस्टमेंट आहे. जो इन्शुरन्स पेड केलाय त्याच्यापैकी 3,200 हा 31 मार्च 2019 पर्यंतचा आहे. आणि लास्ट राईट ऑफ डेप्रिसिएशन ऑन मशिनरी at the rate of 10% per annum. Next, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended
31st March 2019. And balance sheet as on that date. आता ह्याच प्रॉब्लेमचं आपल्याला सोल्युशन चेक करायचं आहे. मगाशी आपण बघितलेल्या स्टेप्स नुसार आता आपण प्रॉब्लेम सोडवणार आहे. प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करताना नेहमी आधी जे बॅलन्सेस दिलेले असतील ते आपण आधी ब्रॉट डाऊन करून घेणार आहे. चेक करा, ओपनिंग बॅलन्सेस जे आपल्याला सांगितले ते आपण आधी बघूया. 1 एप्रिल 2018 चे बॅलन्सेस पहिल्या टेबल मध्ये दिलेत ते चेक करा. बिल्स पेएबल. बिल्स पेएबल या ठिकाणी कोणते कोणते अकाउंट तयार केलेत बघूया आपण आधी. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. जे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये जे मेन विचारले ते आपण आधी तयार केलेले. यानंतर ना ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करतोय आपण, कारण आपल्याला ओपनिंग कॅपिटल शोधायचं आहे. बिल्स रिसिवेबल अकाउंट आपण तयार केलेलं आहे. त्यानंतर ना डेटर्स अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट आणि लास्ट क्रेडिटर्स अकाउंट. कॅश अकाउंट किंवा कॅश बुक करायची आवश्यकता नाही, कारण ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये त्यांनी आपल्याला कॅश बुक दिलेलं आहे. आता चेक करूया. जे ओपनिंग बॅलन्सेस दिले त्या सगळ्याचे 2 इफेक्ट येणार आहेत. एक इफेक्ट डेबिट तर दुसरा इफेक्ट क्रेडिट इफेक्ट असतील. प्रत्येकाचे कंपल्सरी आपण 2 इफेक्ट करणार आहे. पहिला पॉइंट चेक करा, बिल्स पेएबलचा ओपनिंग बॅलन्स. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे, त्यामुळे बॅलन्स असणार आहे क्रेडिट. क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट किती असणार आहे? 12,000. त्याचा दुसरा इफेक्ट ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पहिला पॉइंट बिल्स पेएबल 12,000. पुढचा पॉइंट आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स सुद्धा लायबिलिटी आहे. ओपनिंग बॅलन्स क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 14,000. तर दुसरा इफेक्ट ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स 14,000. नेक्स्ट पॉइंट आहे आरडीडी. ओपनिंग आरडीडी म्हणजे या वर्षासाठी ती असणारे ओल्ड आरडीडी. त्याचा अकाउंटिंग करण्याच्या 2 मेथड आहेत. एक डेटर्स मधून आपण लेस करू शकतो, किंवा आपल्याकडे दुसरा पर्याय, हा पॉइंट डेटर्स मधून लेस न करता आपण ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला तो लिहिला तरी सुद्धा चालतो. या ठिकाणी लिहिणारे आपण त्याचा पहिला इफेक्ट आरडीडी ब्रॅकेटमध्ये आपल्या माहितीसाठी ओल्ड लिहिलं तरी चालेल. किती आहे रक्कम? 14,000. त्याचा दुसरा इफेक्ट न्यू आरडीडी असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, आणि ओल्ड असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे घेणार आहे आपण? क्रेडिट साइडला घेणार आहे तो पॉइंट. आरडीडी ओल्ड किती? 16,000. पुढचा पॉइंट आहे स्टॉक. हा ओपनिंग स्टॉक आहे, त्यामुळे पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू ओपनिंग स्टॉक 20,000. प्रत्येक पॉइंटचे आपण 2 इफेक्ट करतो. आणि दुसरा इफेक्ट येणार आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडला पहिला पॉइंट येणार आहे स्टॉक किती? 20,000. ही ओपनिंग बॅलन्स शीट आहे. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ऍज ऑन 1 एप्रिल 2018. क्लोजिंग बॅलन्स शीट ही या ठिकाणी आपण या क्लोजिंग बॅलन्स शीटचा आता विचार करत नाहीये. आपण ओपनिंग बॅलन्स शीट आणि या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटला इफेक्ट घेतला ओपनिंग स्टॉकचा. मशिनरी. नेक्स्ट पॉइंट आहे मशिनरी. पहिला इफेक्ट आपण घेणार आहे ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला 40,000. सॉरी, त्या ठिकाणी डेट हा पॉइंट हाईट ठेवूया. असू द्या, पुढचा पॉइंट तोच असणार आहे. सर्वच ऍसेट जे आहेत आता मशिनरी 40,000, डेटर्स 64,000 आणि कॅश 18,000 हे सर्वच पॉइंट्स आपण या ठिकाणी घेऊया. आता डेटर्सचा दुसरा इफेक्ट आधी आपण बघू. तो येणार आहे डेटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कारण डेटर्स ही असेट आहे, त्यामुळे असणारे डेबिट बॅलन्स ओपनिंग बॅलन्स डेबिटला, तर क्लोजिंग बॅलन्स कुठे घेणार आहे आपण? क्रेडिट साइडला. आता राहिला मशिनरीचा पॉइंट. 40,000 आपण ओपनिंग बॅलन्स शीटला घेतलेत. वर्षभरामध्ये याची विक्री केली असेल आपण मशिनरीची, तर
कॅशबुकला चेक करा रिसीट साईडला आहे का मशिनरी म्हणून पॉइंट, नाहीये. आहे का, तर नाहीये. मग हे ओपनिंगला जे 40,000 असणार आहेत तेच क्लोजिंग डेटला सुद्धा आपल्याकडं आहे अशीच रक्कम असणार आहे. मग याचा दुसरा इफेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटच्या त्या ठिकाणी आपण असेट साईडला लिहून घेणार आहे. मशिनरी किती, 40,000. इनर कॉलम मध्येच रक्कम घ्यायची आहे कारण याच्यावरती आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचंय. कॅश, ह्या कॅशचा दुसरा इफेक्ट आहे ना, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला किती येतील, 18,000. पण आपण कॅश अकाउंट केलं नाही, ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये त्यांनी आपल्याला कॅश अकाउंट कॅशबुकच्या डेबिट साईडला दिलाय. ओपनिंग बॅलन्स बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 18,000. ओपनिंग बॅलन्सेस सर्व आपण ब्रॉट डाऊन करून घेतले. जेवढे प्रॉब्लेम मध्ये होते तेवढे आपण बॅलन्सेस ब्रॉट डाऊन केले. आता नेक्स्ट कॅशबुक. आता कॅशबुकला जेवढे पॉइंट दिलेत त्याचा आपण एकच इफेक्ट करायचा का, कारण ऑलरेडी एक इफेक्ट त्यांनी आपल्याला करून दिलेला आहे. आणि कॅशबुक टॅली आहे बघा, 1,04,000 डेबिटचे टोटल आहे, क्रेडिटचे टोटल पण 1,04,000 आहे. त्यामुळं याच्या व्यतिरिक्तचे जेवढे पॉइंट असतील प्रत्येकाचे 2 इफेक्ट करायचे आपण. आपला प्रॉब्लेम सहजपणे टॅली होतो. आतापर्यंत आपण प्रत्येक पॉइंटचे 2 इफेक्ट घेतलेत. आता कॅशबुकचा इफेक्ट किती घ्यायचा आपण, एकच. सुरुवातीला रिसीट साईड चेक करूया. रिसीट साईड म्हणजे कॅशबुकची डेबिट साईड आहे, म्हणजे हा डेबिट इफेक्ट त्यांनी दिलाय. आपल्याला इफेक्ट कोणता करायचा आहे आता, क्रेडिट इफेक्ट. पहिला पॉइंट तर ऑलरेडी झालाय, दुसरा पॉइंट चेक करूया आपण. डेटर्स, कॅशबुकच्या डेबिट साईडला किती सांगितले, त्या ठिकाणी 20,000. कॅशच्या डेबिटला तर दुसरा इफेक्ट येणार आहे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट, रक्कम किती, 20,000. सेम याच पद्धतीने पुढचा पॉइंट बिल्स रिसिवेबल. कॅशच्या डेबिटला तर बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट 22,000. त्यानंतर ना पुढचा पॉइंट सांगितलाय त्या ठिकाणी कॅश सेल्स 44,000. कॅश सेल्स हा पॉइंट कुठे येणार आहे आता, ट्रेडिंग अकाउंटला. कारण सेल्स आपण लिहितो कुठं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो आपण. या ठिकाणी लिहूया आपण सेल्स, कॅश आणि क्रेडिट दोन्ही पॉइंट लिहून घेऊया. आता कॅश लिहूया, त्यानंतर मग क्रेडिट सेल्स लिहूया. असा फॉर्मॅट आपण लिहून घेऊ आताच. कॅशबुकला जेवढे पॉइंट आहेत त्याचा आपण एकच इफेक्ट बघतोय. नेक्स्ट, आता कोणता, मग काय बघायचं आपल्याला, कॅशबुकची क्रेडिट साईड. पहिला पॉइंट बाय सॅलरी. कॅशच्या क्रेडिटला तर याचा दुसरा इफेक्ट येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. डेबिट साईडला टू कॅश अकाउंट 28,000. नेक्स्ट पॉइंट बाय क्रेडिटर्स 30,000. कॅशच्या क्रेडिटला म्हणजे क्रेडिट इफेक्ट दिलाय, आपल्याला करायचा आहे डेबिट इफेक्ट. क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट किती, 30,000. कॅश परचेसेस हा इफेक्ट येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेसेस. पहिला पॉइंट कॅश, दुसरा पॉइंट क्रेडिट. आता कॅश परचेसची रक्कम किती आहे बघा, 1,400 रुपये. ड्रॉइंग्स, क्लोजिंग बॅलन्स शीटला कॅपिटल मधून आपण लेस करणार आहे. सुरुवातीला आपण पॉइंट लिहून घेऊया कॅपिटल, आणि त्यातून आपण वजा काय करणार आहे, तर ड्रॉइंग्स करणार आहे वजा. रक्कम किती, 1,800. नेक्स्ट इन्शुरन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडचा पॉइंट आहे हा, टू इन्शुरन्स. पण इन्शुरन्सची रक्कम लिहिताना आपण इनर कॉलम मध्ये लिहिणार आहे कारण त्याच्यावरती ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे. आणि नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे
कॅशचा किती 12,800. त्याचा इफेक्ट येणार आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मशिनरीसाठी ऍडजस्टमेंट 19 आणि त्यानंतर लिहून घ्या कॅश इन हँड किती 12,800. संपूर्ण कॅशबुक झालंय. आता त्याच्यानंतरची माहिती, कॅशबुकला जेवढे पॉइंट होते त्याचा एक इफेक्ट केला. परत आता पुढची माहिती आहे त्याची इफेक्ट करायची आपण कंपल्सरी 2 इफेक्ट. पहिला पॉइंट आहे क्रेडिट परचेसेस. क्रेडिट परचेस म्हणलं की पहिल्यांदा लिहून घ्या, आता रक्कम दिलेलीच आहे आपल्याला. पहिला पॉइंट येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू क्रेडिट परचेसेस लिहिलाय, त्याच्यामध्ये क्रेडिटच्या समोर रक्कम लिहून घ्या. किती रक्कम आहे 1,40,000. आणि आता सेल्सची अशी टोटल आउटरला पण आपण लिहून घेऊया किती येते 1,41,400. त्याचा दुसरा इफेक्ट क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्रेडिट परचेसेस 1,40,000. दोन इफेक्ट झाले क्रेडिट परचेसेसचे, पहिला ट्रेडिंगच्या डेबिटला तर दुसरा क्रेडिटर्सच्या क्रेडिटला. नेक्स्ट क्रेडिट सेल्स. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स मध्ये आपण दुसरा पॉइंट लिहून घेतलाय, त्याच्या पुढे रक्कम लिहून घ्या. क्रेडिट सेल्सचे किती 2 लाख. आणि आता कॅश 44,000 आणि क्रेडिट सेल्सची रक्कम किती आहे 2 लाख. अशी टोटल आउटरला किती येणार आहे, दोन्हीची बेरीज 2,44,000. त्याचा दुसरा इफेक्ट क्रेडिट सेल्सचा तो येतो डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला तर डेटर्सच्या डेबिटला येतो इफेक्ट. हे सर्व 2 इफेक्ट जर का तुम्ही लक्षात ठेवले तर याच्यावरती MCQ येऊ शकतात. क्रेडिट सेल्सचा क्रेडिट सेलचे 2 इफेक्ट सांगा किंवा डेबिट इफेक्ट सांगा किंवा क्रेडिट इफेक्ट सांगा, असे पण प्रश्न येऊ शकतात. तुम्ही जर का 2-3 प्रॉब्लेम व्यवस्थितपणे सोडवले तर तुम्हाला MCQ सोडवायला सोपं जाईल. नेक्स्ट पॉइंट क्लोजिंग स्टॉक. 2 इफेक्ट आपल्याला माहिती आहेत. क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट आपण कसे करतो, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड आणि क्लोजिंग बॅलन्स शीट ॲसेट साइड. लिहून घ्या पहिला पॉइंट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय क्लोजिंग स्टॉक किती आहे रक्कम 6,000. तर दुसरा इफेक्ट येणार आहे त्या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स शीटला ॲसेट साइडला क्लोजिंग स्टॉक किती 6,000. नेक्स्ट पहिला इफेक्ट बिल्स रिसिवेबलचा ड्रॉनचा येतो बिल्स रिसिवेबलच्या डेबिट साइडला टू डेटर्स अकाउंट 22,000. आणि दुसरा इफेक्ट येतो डेटर्सच्या क्रेडिट साइडला बाय बिल्स रिसिवेबल 22,000. बिल ऍक्सेप्टेड म्हणजे बिल्स पेएबलचा पॉइंट आहे हा. बिल्स पेएबलच्या क्रेडिट साइडला पहिला इफेक्ट घेणार आहे आपण बाय क्रेडिटर्स 28,000 आणि दुसरा इफेक्ट येणार आहे क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला टू बिल्स पेएबल 28,000. आता राहिला फक्त ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट पहिली इन्शुरन्स प्रीमियम वॉज पेड at ₹3,200 up to 31st March 2019. या ठिकाणी चेक करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इन्शुरन्सची रक्कम दिली आहे 4,000. या 4,000 पैकी 3,231 मार्च पर्यंतचे. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण खर्च दत्त लिहिणारे कोणत्या वर्षाचा 2018-19 आणि 31 मार्च 2019च्या एंडिंग पर्यंतचा. मग 3200 रुपये चालू वर्षाचा खर्च आहे, मग राहिले किती 800 रुपये. हे कसे असणार आहेत तर आपण प्रीपेड केलेले असणार आहेत. त्यामुळे प्रीपेड आपण काय करणार त्या ठिकाणी वजा करणार. किती 800 वजा केले तर राहतील किती 3200.
आता हा 800चा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून वजा केला, आपण त्याला काय म्हणालो, प्रीपेड. तर मग याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार, तर क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला येणार. प्रीपेड इन्शुरन्स रक्कम किती आहे त्या ठिकाणी, 800 रुपये. आता राहिला शेवटचा पॉइंट, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. 40,000 रुपयाची मशिनरी आहे, त्याच्यावरती डेप्रिसिएशन काढायचं आपल्याला 10%. 40,000च्या 10% काढले आपण, रक्कम किती येते, 4,000. 4,000 वजा करून आउटरला रक्कम किती येते बघा, 3600 रुपये. आउटरला रक्कम किती येणार आहे त्या ठिकाणी, 3600 रुपये रक्कम येणार आहे. सॉरी 36,000. 40,000 वजा 4,000 किती येतात ते, 36,000. आता हा डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी किती, 4,000. अशा पद्धतीने आपलं सर्व पोस्टिंग झालेल्या. आता अकाउंट्स क्लोज करायचे. सगळ्यात सुरुवातीला आपण क्लोज करणार ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. असेट साइडची टोटल करा. सुरुवातीला ती येते किती, 1,42,000. तर लायबिलिटी साइडची टोटल किती येते, साधारणतः 14, 16 आणि 12, 52,000च्या आसपास येते. या ठिकाणी ऍसेटची टोटल जास्त आहे, ती दोन्ही बाजूला आपण लिहून घेणार. आणि जो डिफरन्स येतोय तो डिफरन्स किती आहे बघा, आता किती येतोय डिफरन्स, 1,42,000 बेरीज येते वरची. मग हा डिफरन्स जो येतो त्याला आपण काय म्हणणार आहे, ओपनिंग कॅपिटल. ओपनिंग कॅपिटलची रक्कम किती येते आपल्याकडे, 1,00,000 रुपये. या ओपनिंग कॅपिटलचा दुसरा इफेक्ट घेणार आहे आपण. या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल किती, 1,00,000. कॅपिटल किती घेतलं आपण, 1,00,000 रुपये. त्याची बेरीज करूया आता आपण. ड्रॉइंग्स काय करावे लागणार आहेत आपल्याला, वजा 1,00,000 वजा 1,800, रक्कम येते 98,200. नेक्स्ट पॉइंट. आता पुढचा पॉइंट कोणता, आता आपल्याला क्लोज करायचं आहे बिल्स रिसिवेबल अकाउंट. आधी आपण बिल्स रिसिवेबल क्लोज करणार, त्यानंतर डेटर्स क्लोज करणार. बिल्स पेएबल क्लोज करायचं, त्यानंतर क्रेडिटर्स आपण क्लोज करायचं. आता रिसिवेबलचं चेक करा, दोन्ही बाजूला टोटल किती, 22,000 22,000. म्हणजे याचा अर्थ डिफरन्स काहीच नाहीये. डिफरन्स आला तर विचार करायचा मग ती रक्कम कोणती असेल. तिथे डिफरन्सच येत नाहीये तर विचार करायची आवश्यकता नाही. आता डेटर्स अकाउंट. डेबिट साइडला 64 आणि 2,00,000 म्हणजे किती येतील, 2,64,000. तर क्रेडिट साइडला 20,000 आणि 22,000 अशी रक्कम किती येते, तर 42,000. म्हणजे टोटल कोणत्या बाजूची जास्त आहे, तर डेबिटची. ती दोन्ही बाजूला आपण लिहून घेऊ. आणि जो डिफरन्स राहतोय ती रक्कम आता किती येते बघा. डिफरन्स येतोय क्रेडिट साइडला आणि ती रक्कम येते 2,22,000. डिफरन्स डेबिटला आला तर तो डेटर्स अकाउंटचा डेबिटला आला तर तो त्याला म्हणू शकतो आपण काय, एकतर ओपनिंग बॅलन्स किंवा क्रेडिट सेल्स. डिफरन्स कुठे आलाय आता, क्रेडिटला. तर क्रेडिटला आला की 2 पॉइंट असू शकतात परत. एक म्हणजे कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स किंवा क्लोजिंग बॅलन्स. आता या ठिकाणी बाय कॅश अकाउंट दिलाय किती, 20,000. म्हणजे कॅश रिसिव्ड आपल्याकडे आहे. आता आपल्याला राहिला कोणता पॉइंट, तो म्हणजे क्लोजिंग बॅलन्स डेटर्सचा. आणि ती रक्कम असणार आहे किती, 2,22,000. त्याचा दुसरा इफेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला डेटर्स 2,22,000. नेक्स्ट अकाउंट क्लोज करायचं आता आपल्याला बिल्स पेएबल. दोन्ही साइडची टोटल करा. टोटल या ठिकाणी जी आहे ती क्रेडिटची टोटल जास्त आहे, दोन्ही बाजूला लिहून घ्या. किती येतात ते, 40,000 40,000. बिल्स पेएबलचा डिफरन्स क्रेडिटला आला तर काय असू शकतो, क्लोजिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स किंवा बिल ऍक्सेप्टेड.
आता डिफरन्स डेबिटला आला तर काय असू शकतं, तर कॅश पेड अगेन्स्ट बिल किंवा बिल्स पेएबलचा क्लोजिंग बॅलन्स. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे, त्यामुळे ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला, तर क्लोजिंग बॅलन्स कुठे येतो, डेबिटला. आणि या ठिकाणी जी डिफरन्सची रक्कम येते ती कशाची रक्कम असणार आहे, तर क्लोजिंग बॅलन्सचीच रक्कम असणार आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन किती, 12,000. ती रक्कम आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. या ठिकाणी बिल्स पेएबल किती रक्कम आहे, तर त्या ठिकाणी 12,000 रुपये रक्कम. अजून एक पॉइंट आला, क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करूया. या ठिकाणी सुद्धा तोच रक्कम असू शकते. 14,000 आणि 1,40,000 बेरीज येते 1,54,000. क्रेडिटची बेरीज जास्त आहे, दोन्ही बाजूला लिहून घ्या. 1,54,000, 1,54,000. डेबिटच्या रक्कम वजा करा. या ठिकाणी सुद्धा डिफरन्स आता डेबिटला येतोय. हा डेबिटला रक्कम आली तर कोणती असू शकते, एक तर कॅश पेड टू क्रेडिटर्स किंवा क्लोजिंग बॅलन्स. कॅश पेड टू क्रेडिटर्सची तर रक्कम दिलेलीच आहे. मग आता इथं डिफरन्सची रक्कम किती येते बघा आधी. किती येतात आहे, 96,000. ह्याला आपण काय म्हणणार आहे, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हा काय असणार आहे, क्लोजिंग बॅलन्स असणार आहे. आणि ती रक्कम या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण लिहून घेणार आहे, क्रेडिटर्स 96,000. या पद्धतीने आपले इतर सर्व अकाउंट क्लोज झालेत. आपलं टाइम संपत आहे त्या ठिकाणी, त्यामुळे आपण जरा लवकर घेऊया, आता क्लोज करून घेऊ. या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे, ती दोन्ही बाजूला लिहून घेऊ आपण. 2,50,000. जो डिफरन्स येईल त्याला आपण म्हणणार आहे ग्रॉस प्रॉफिट, 88,600. याचा दुसरा इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला 88,600. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिटची बेरीज करा, डेबिटची बेरीज करा. या ठिकाणी सुद्धा क्रेडिटची बेरीज जास्त आहे, तीच आपण दोन्ही बाजूला लिहून घेणार आहे, 1,04,600. यातून सर्व डेबिटच्या रक्कम आपण वजा करणार आणि डिफरन्स रक्कम राहते त्याला आपण म्हणणार नेट प्रॉफिट, 71,400. 11वी-12वीला आपल्याला फायनल अकाउंट झालेलं असतं, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं क्लोज करायचं हे तुम्हाला माहिती आहे असं आपण समजतोय आता. हा 71,400 प्रॉफिट कॅपिटल मध्ये आता आपण ऍड करणार आणि फायनल अमाऊंट आउटरला लिहून घ्यायची आपल्याला, त्याची किती, 1,69,600. आणि आता दोन्ही साईडची टोटल करा. दोन्ही साईडची टोटल सारखी येईल, 2,77,600, 2,77,600. आणि या पद्धतीने आपला हा पूर्ण प्रॉब्लेम आता झालेला आहे. थोडंसं स्क्रीनवरती फारच लहान अक्षरे दिसत असतील तर तुम्ही झूम करून बघू शकता किंवा मोठ्या स्क्रीनवर शेअर करून तुम्ही बघू शकता, कारण सिंगल एंट्रीचे प्रॉब्लेमच मोठे असतात, त्यामुळे आपल्याकडे पर्याय नाहीये. या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलाय की या ठिकाणी तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित पद्धतीने सांगण्याचा. ऑनलाईनला काही मर्यादा आहेत, पण आपण प्रयत्न करतोय जास्तीत जास्त एक्सप्लेन करण्याचा, समजून सांगण्याचा. पण यातही काही शंका असतील तर आपण डिस्कशन सेशन मध्ये त्या परत बघूया. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आपण हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर तुम्हाला सिंगल एंट्रीचा प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात कशी करायची आणि प्रॉब्लेम क्लोज कसा करायचा हे सर्व लक्षात येईल. आपण आणखी एक प्रॉब्लेम घेणार आहे, त्यावेळेस आणखी व्यवस्थित समजेल आणि काही प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायला दिले जातील. काही शंका असतील तर आपण डिस्कशन सेशन मध्ये त्याच्यावरती चर्चा करूया. हा टॉपिकचे सर्व व्हिडिओज तुम्हाला आल्यानंतर आपण 2 सेशन त्याच्या डिस्कशन साठी घेणार आहे आणि त्यानंतर MCQ तुम्हाला एक लिंक पाठवली जाईल युनिट टेस्टची, त्याच्यामध्ये तुमचे MCQ ची सुद्धा तयारी करून घेतली जाईल. सर्वांचे धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा. हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर आपल्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा, त्यांना सुद्धा हा टॉपिक समजायला मदत होईल.
सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.